ही सगळे आपण एकत्रपणे ही वज्रमूठ शिवसेनेची पुन्हा एकदा या ठिकाणी विजय आपण एकवटलेली आहे की ज्या वेळेस आपण बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला 3 वेळा या मतदारसंघातून 4 वेळा जवळजवळ या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार निवडून गेलेले आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तोडाफोडा आणि राज्य करा इंग्रजांची रणनीती वापरली गेली आणि श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ज्या कठोर पद्धतीने या कुटीर पद्धतीने या मतदारसंघावर जे वर्चस्व प्रस्थापित केलेलं दाखवत आहेत, खोटा आव आणला जातोय, तो खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी जाहीरपणे आज दावा करणार आहे की जे काम आम्ही प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म म्हणून शिवसैनिक म्हणून पाळलेला आहे. शिवसेनेने एकदा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयाची अंमलबजावणी चंद्रकांत आपण सारेजण शिवसेनेचे पाईक म्हणून करत असतो आणि तेच लोकसभाची निवडणूक झालेली आपण साऱ्यांनी पाहिली. 3 आमदार या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे होते. आदरणीय शिंदे साहेबांचा आदेश होता एक खासदार संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून गेला पाहिजे. परिस्थिती कठीण होती पण आपण साऱ्यांनी प्रामाणिकपणे दिलेला उमेदवार त्याचं काम या ठिकाणी दक्षिण रायगडचा उमेदवार म्हणून लोकसभेचा उमेदवार म्हणून प्रामाणिकपणे काम केलं गेलं आणि भरघोस मतांनी रायगडचा खासदार म्हणून आपण या साऱ्यांनी या ठिकाणी निवडून दिलं. परंतु निवडून दिल्यानंतर परिस्थिती काय समोर आली तर जी परिस्थिती आपण विधानसभेला साऱ्यांनी पाहिली. माझ्या मतदारसंघाचा अपवाद नाहीये तर भरतशेठचा मतदारसंघ असेल, महेंद्र दलवींचा मतदारसंघ असेल, या साऱ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची पाठीमागून केलेला पाठीमध्ये वार करण्याचं काम राष्ट्रवादीने त्या ठिकाणी केलं गेलं आणि हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो. पण आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलं गेलं तरी सुद्धा आमच्याशी बेमानी करायची त्या ठिकाणी कर्जतमध्ये केली गेली. काल आपण पाहिलं की ज्यांनी त्या ठिकाणी सांगितलं गेलं तटकरे आवर्जून त्या ठिकाणी सांगायचे की अपक्ष उमेदवार होते त्यांना पक्षातून आम्ही हकालपट्टी केली, आमचा काही त्या ठिकाणी संबंध नाही. महायुती असताना सुद्धा अलायन्स असताना सुद्धा आपण असणाऱ्या संघटनेशी आपण असणाऱ्या अलायन्सशी आपण असणाऱ्या महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम त्या ठिकाणी तटकरेंच्या माध्यमातून झालं आणि त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून दिला गेला. शिवसैनिक काय आम्ही गप्प बसणार नव्हतो. मी त्याच वेळेला जाहीर आव्हान केलं, पत्रकार परिषदेतून जाहीर आव्हान केलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.